हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा फर्स्ट लेसन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.4 मधील क्वेश्चन नंबर 1 मधील फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. क्वेश्चन काय आहे पहा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्यामधील एक्झाम्पल फर्स्ट 2/x मायनस 3/y इज इक्वल टू 15. सेकंड इक्वेशन आहे 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. आपण प्रथम ही इक्वेशन्स लिहून घेऊया. 2/x मायनस 3/y इज इक्वल टू 15. सेकंड इक्वेशन काय आहे 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 1. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 2. आता फर्स्ट इक्वेशन आपण 2 इंटू 1/x या फॉर्ममध्ये लिहायचं आहे मायनस 3 इंटू 1/y इज इक्वल टू 15 या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. आता 2 इंटू 1/x म्हणजेच काय होणार आहे 2 1 जार 2/x मायनस 3 इंटू 1/y म्हणजेच काय होणार आहे 3 1 जार 3/y इज इक्वल टू 15. म्हणजे इक्वेशन काय हेच राहणार आहे. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 पण काय करायचं आपण या फॉर्ममध्येच लिहून घ्यायचं. 8/x कसं लिहिता येईल पहा आपल्याला 8 इंटू 1/x प्लस 5/y कसं लिहिता येईल 5 ब्रॅकेटमध्ये 1/y इज इक्वल टू 77. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 4. आता या दोन इक्वेशन्समध्ये आपण काय करू 1/x आणि 1/y च्या ठिकाणी काय करू m आणि n सबस्टिट्यूट करूया. काय करायचं 1/x च्या ठिकाणी m सबस्टिट्यूट करायचं आणि 1/y च्या ठिकाणी n सबस्टिट्यूट करायचं. काय होईल पहा 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. आपण लिहूया येथे सबस्टिट्यूट 1/x and 1/y by m and n in equation 3 and 4. इक्वेशन 3 आणि 4 मध्ये आपण 1/x च्या ठिकाणी m सबस्टिट्यूट करूया 1/y च्या ठिकाणी n सबस्टिट्यूट करूया. आपल्याला इक्वेशन काय मिळालं 3 नंबरचं इक्वेशन होतं ते 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 5. आता या 4 नंबरच्या इक्वेशनमध्ये पण 1/x च्या ठिकाणी m 1/y च्या ठिकाणी n सबस्टिट्यूट करायचं. पहा काय होईल इक्वेशन 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 6. आता आपण m किंवा n व्हेरिएबलचे कोएफिशिएंट काय करूया इक्वल करून घेऊया. n व्हेरिएबलचे कोएफिशिएंट इक्वल करूया कारण इथे साइन काय अपोजिट आहेत म्हणजे आपल्याला इक्वेशन्सची ॲडिशन करता येईल. पहा काय करावं लागेल इक्वेशन 5 मध्ये जे 3 आहे त्यानं काय करायचं इक्वेशन 6 ला मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 6 मध्ये n चा कोएफिशिएंट किती आहे 5 त्यानं काय करायचं इक्वेशन 5 ला मल्टिप्लाय करायचं. काय केलं आपण इक्वेशन 5 मध्ये n चा कोएफिशिएंट 3 आहे त्याने 6 इक्वेशन नंबर 6 ला मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन 6 मध्ये n चा कोएफिशिएंट 5 आहे त्यानं काय केलं इक्वेशन 5 ला मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय होईल पहा येथे 5 3 जार 15n होईल. येथे पण 5 3 जार 15n होईल. पहा लिहूया आपण मल्टिप्लाय इक्वेशन 5 बाय 5 and equation 6 by 3. we get पहा काय मिळेल आपल्याला 5 न मल्टिप्लाय करूया आपण 5 2 जार 10m मायनस 5 3 जार 15n इक्वल 15 5 जार 75. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 7. आता इक्वेशन 6 ला 3 ने मल्टिप्लाय करूया 8m इंटू 3 8 3 जार 24m प्लस 5n इंटू 3 5 3 जार 15n इज इक्वल टू 77 इंटू 3 किती होईल पहा 77 इंटू 3
77 इंटू 3 किती होईल 3 7 आर 21 1 कॅरी ओव्हर घेतले 2 आपण 3 7 आर 21 अँड 2 23 हे आपलं इक्वेशन नंबर 8. आता n व्हेरिएबलचे कोएफिशियंट काय केले आपण इक्वल करून घेतले. याची साईन्स पाहिली तर पहा येथे 15 यांचा साईन मायनस आहे, येथे 15 यांचा साईन प्लस आहे, म्हणजेच अपोजिट साईन्स आहेत. म्हणजेच आपल्याला या दोन इक्वेशन्सची ॲडिशन करावी लागेल. ॲडिंग इक्वेशन 7 and 8 we get लिहून घेऊ आपण इक्वेशन 7 नंबरचे इक्वेशन आणि 8 नंबरचे इक्वेशन. 10m minus 15n is equal to 75. 8 नंबरचे इक्वेशन 24m plus 15n is equal to 231 प्लस ॲडिशन करायची आपल्याला. पहा 4 plus 0 4 2 plus 1 3 24m plus 10m किती होईल 34m प्लस 15n मायनस 15n कॅन्सल होईल इक्वल 5 plus 1 6 7 plus 3 10 0 कॅरी ओव्हर 1 306 मिळेल आपल्याला. म्हणजेच काय मिळालं आपल्याला 34m इज इक्वल टू 306. हे 34 आपण त्या साईडला घेऊया. येथे मल्टिप्लिकेशन आहे त्या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. m इज इक्वल टू 306 अपॉन 34. भाग घालूया आपण. आता आपण 2 न घालूया याला भाग. 2 1 जार 2 1 राहिला 2 7 जार 14 याला आपण 2 न घालूया. 2 1 जार 2 1 राहिला 2 5 जार 10 अँड 2 3 जार 6. 17 न 17 1 जार 7 17 9 जार 153 येईल. देअरफॉर m इज इक्वल टू 9. m ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 9. आता काय करू ही व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू. पहा पुट m इज इक्वल टू 9 इन इक्वेशन 5 नंबरच्या इक्वेशनमध्ये आपण यूज करूया. आता 5 नंबरचे इक्वेशन पहा. 5 नंबरचे इक्वेशन काय 2m minus 3n is equal to 15. 2m minus 3n is equal to 15. m ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 9. 2m म्हणजेच 2 into 9 minus 3n is equal to 15. 2 9 जा 18. 18 minus 3n is equal to 15. 18 आपण आता त्या साईडला घेऊया. येथे प्लस आहे त्या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. minus 3n is equal to 15 minus 18. minus 3n is equal to 15 minus 18 किती येईल पहा. 18 मधून 15 गेले 3 राहतील आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस. 18चं साईन काय मायनस. मायनस मायनस काय होईल आता इथे कॅन्सल होईल. हे 3 आपण त्या साईडला घेऊया. इथे मल्टिप्लिकेशन आहे त्या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. n इज इक्वल टू 3/3. 3 1 जार 3 3 1 जार 3. देअरफॉर n इज इक्वल टू 1. n ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1. आता आपण काय करायचं रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ m and n. रिसबस्टिट्यूट the value of m and n. आता m ची व्हॅल्यू m आपण कशासाठी कन्सिडर केलेलं 1/x आणि n हे 1/y साठी कन्सिडर केलेलं. म्हणजेच काय लिहिता येईल पहा आपल्याला m इज इक्वल टू 1/x अँड n इज इक्वल टू 1/y. आपण काय केलं आहे रिसबस्टिट्यूट केलं आहे व्हॅल्यूज m आणि n च्या. म्हणजेच इथे काय पहा m ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 9. 9 इज इक्वल टू 1/x. आता हे x आपण x आणि 9 काय करू हे x या बाजूला घेऊ आणि n या साईडला घेऊ. काय होईल पहा म्हणजेच आपल्याला काय मिळेल x इज इक्वल टू 1/9. आता n ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1. म्हणजेच काय इक्वेशन मिळेल पहा आपल्याला 1 इज इक्वल टू 1/y. आपण y या साईडला नेऊ 1 या बाजूला नेऊ.
काय मिळेल आपल्याला y इज इक्वल टू 1/1 म्हणजेच 1. yची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1. देअरफॉर y इज इक्वल टू 1. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पहा आपण काय काय केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.